नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणारा दिनांक 25 जुलै 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. क्रोधीनाम संवत्सर आहे, सूर्याचं दक्षिणायन चालू आहे, वर्षा ऋतू आहे. आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षाची पंचमी आहे. नक्षत्र पूर्व भाद्रपद आहे. योग शोभन आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो पैथिडान. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:13 ते 10:53 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:09 ते 12:57 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:12 ते 3:52 आणि यमगंड काळ सकाळी 5:54 ते 7:33 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र कुंभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. सकाळी 10:45 हा चंद्र मीन राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र मीन राशीत असणारा नेपच्यून बरोबर युती योग करणार आहे. मंगळ अक्षरबरोबर लाभ योग करणार आहे. रवी बरोबर त्रिकोण योग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 10:45 हा चंद्र व्यय स्थानात भ्रमण करेल. तिथे असणारा नेपच्यून बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. द्वितीयातला मंगळ नक्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. चतुर्थातला रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. परंतु कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे असले किंवा मोठे आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 10:45 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण झाले. तिथेच असणाऱ्या नेपच्यून बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या मंगळ हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. तृतीयातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. तुम्ही बांधलेले अंदाज अगदी अचूक येऊ शकतील. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहून मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी होणार. त्यांच्याकडून काही चांगले सल्ले मिळणं. आजच्या दिवशी वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुद्धा सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे जे तुमचे कागदोपत्री व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेस त्याचप्रमाणे सरकार दरबारी तुमची काही कामं असेल तर ती आजच्या दिवशी पूर्ण होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 10:45 हा चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणारा नेपच्यून बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. व्ययातल्या मंगळ हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. द्वितीयातला रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले लाभ तुम्हाला मिळू शकतील. आजच्या दिवशी काही चांगली इन्व्हेस्टमेंटसुद्धा होऊ शकेल. फिरणं वगैरे कामाच्या संदर्भात मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 10:45 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या नेपच्यून बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. लाभातल्या मंगळ हर्षल बरोबर लाभ योग करणार आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं होणार आहे. तुमचा कल राहील. चांगले लाभ मिळू शकतील. तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी जबरदस्त दिसून येईल. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटसुद्धा होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. तुम्ही जर का धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर काही चांगलं इंट्युशन अंतःकरण आजच्या दिवशी येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 10:45 हा चंद्र तुमच्या
अष्टम स्थानात भ्रमण करेल. दशमातला मंगळ हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. व्ययातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणीय राहणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही अचानक त्रास आजच्या दिवशी डोकं वर करू शकतील. काळजी घ्या. फिरणं वगैरे थोडंसं जास्त होईल. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण काही कामं होऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी अशुभप्रदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 10:45 मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या सप्तम स्थानात भ्रमण करेल. भाग्यातल्या मंगळ हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. लाभातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून वैवाहिक जोडीदार व नातेसंबंध आजच्या दिवशी सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. काही महत्त्वपूर्ण लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी साथ असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 10:45 मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल. अष्टमातला मंगळ हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. षष्ठातल्या नेतूनबरोबर युती योग करणार आहे. दशमातला रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भात असे काही त्रास समोर येतील की ज्याचं कारण लवकर समजणार नाही. काळजी घ्या. अनपेक्षित काही लाभ छोटे मोठे होऊ शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी होऊ शकतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले जे वरिष्ठ असतील त्यांच्याकडून तुमच्या कामाचं कौतुक होऊ शकेल. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे सकाळी 10:45 मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या पंचमात भ्रमण करेल. तिथे असणाऱ्या नेपच्यून बरोबर युती योग करणार आहे. सप्तमातल्या मंगळ हर्षल बरोबर लाभ योग करणार आहे. भाग्यातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. अतिशय उत्तम आणि भाग्यशाली असा दिवस आहे. जी कामं हाती घ्याल अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ होतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असतात थोडेफार प्रमाणात मतभेद वगैरे होऊ शकतील. मात्र महत्त्वपूर्ण कामं जी तुमच्या कार्यक्षेत्राशी संबंधित आहेत आजच्या दिवशी होतील. फिरणं वगैरे जास्त होईल. काही इंट्युशन चांगले होतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुद्धा ते दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 10:45 मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या 4थात भ्रमण करेल. षष्ठातल्या मंगळ हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. अष्टमातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल. आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी होऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 10:45 मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या 3य भ्रमण करेल. तिथेच असणारा नेपच्यून बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. पंचमातल्या मंगळ अश्विन बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. सप्तमातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभप्रदाय असा दिवस. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहून महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही चांगले इंट्युशन्स तुम्हाला येऊ शकतील. अंतर्प्रेरणा तुमच्या साठी येऊ शकतील. त्यावर जरूर काम करा. भविष्यात जाणता तुमच्यासाठी उपयुक्त होऊ शकतील. वैवाहिक जोडदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. त्याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये शॉर्ट टर्ममध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट असेल तर त्याचे काही लाभ तुम्हाला मिळू शकतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर बाहेर फिरून जाण्याचा योग सुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 10:45 मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या 2्यात भ्रमण करेल. तिथेच असणारा नेपच्यून बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. 4थ्यातल्या मंगळ हर्षल बरोबर लाभ योग करणार आहे. षष्ठातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले लाभ होऊ शकतील. पण तू इन्व्हेस्टमेंट करत असताना थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण काही घटना घडामोडी आजच्या दिवशी होऊ शकतील. याचप्रमाणे विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या वेळेस आणि चंद्राचं भ्रमण आहे सकाळी 10:45 हा चंद्र तुमच्याच राशीत भ्रमण करेल आणि तिथे असणारा नेपच्यून बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तृतीयातल्या गुरु बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. तृतीयातल्या मंगळ हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. पंचमातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण अत्यंत शुभफलदायी असणारा तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. याचप्रमाणे जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा संभवतात. आजच्या दिवशी कोणाला कमिटमेंट प्रॉमिसेस कागदपत्री व्यवहार याकरता दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. सरकार दरबारी कामासाठी सुद्धा आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो हे होतं दिनांक 25 जुलै 2024 करता संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.